हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळीच नाश्त्याला इडलीचा बेत आहे. तुम्ही म्हणाल ताई रोज तर स्वयंपाक करतात सकाळी सकाळी, आज एवढ्या लवकर नाश्त्याला इडली कशी काय केली त्याचं कारण पण सांगते. घराजवळ ह्यांचं काम चालू आहे ना, तो एक फायदा झालेला आहे. कारण काय होतं, ह्यांना आहे ना नाश्ता करायला मिळतच नसायचं. सकाळी रोज चपाती भाजी करून डबा द्यायचं, पटकन घाई असायची. तर चपाती भाजीचाच नाश्ता ह्याने सकाळी करायचे. पण आता असं झालं आहे की सकाळी आहे ना घराच्या शेजारी काम चालू आहे ना, ज्या दिवशी इथं काम असेल ना तर त्या दिवशी असं काहीतरी नाश्त्याला करता येतं. आणि त्यानंतर मग मस्त असं दुपारी निवांत स्वयंपाक करत असते. स्वयंपाकाची काही घाई गडबड करत नाही. कालच इडलीला भिजायला घातलं होतं. रात्री पीठ मस्त असं वाटून ठेवलं, इथं किचनवरतीच वाटलं. ह्या दिवसामध्ये पीठ फुगायचं खूप हे असतं बघा. तरीसुद्धा माझी इडली किती छान झाली, मस्त. कारण आहे ना पीठ मी रात्रीच वाटून इथंच किचनवरती ठेवलं होतं. त्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आणि मस्त अशी इडली पांढरी शुभ्र आणि गुबगुबीत अशी झाली. तर हा इडलीचा कुकर आहे ना फार जुना आहे. ह्याच्या मागं खूप साऱ्या आठवणी पण आहेत बरं का. कारण ज्यावेळेस मी पुण्याला लग्न करून आले होते त्यावेळेस मला इडली हा प्रकारच माहीत नव्हता. खरं तर इडलीचा कुकर तर होता, पण इडली कशी करायची हे माहिती नव्हतं. पण मैत्रिणीला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की असे तांदूळ भिजू घालायचे, डाळ भिजू घालायची आणि करायचं. पण मी काय केलं माहिती आहे का, पहिल्यांदा इडली ज्यावेळेस केली होती त्यावेळेस मी काय केलं, रात्री तांदूळ तर भिजत घातले आणि सकाळी उठलं की पीठ वाटलं आणि पहिला इडलीचा कुकरच लावून दिला. त्यामुळे इडली काय अशी फुगली नाही, अशी टम्म अशी फुगली नाही. आणि मग मी मैत्रिणीला विचारलं, अगं माझी इडली तर काही फुगली नाही आणि अशी कशी तरीच लागत होती. तर तिने म्हटली, कसं कसं केलं तू? मी सांगितलं तिला माझी पद्धत. तर तिने म्हटली, अगं संध्याकाळीच पीठ वाटून ठेवायचं, तेव्हा पीठ चांगलं फुगतं आणि छान इडली होते. पहिल्यांदा अशी माझ्याकडून हे झाली होती आणि करायची तर इतकी हौस होती, काय काय नवीन सगळं करायचं. इच्छाशक्ती असली पाहिजे माणसाला कुठल्याही गोष्टी शिकायला. आणि मला लग्न झालं तेव्हा फक्त भाकरी येत होत्या, मला बाकी कुठलाही पदार्थ नवीन असं काहीच येत नव्हतं. कारण माझं लग्न झालेलं होतं 15व्या वर्षी, म्हणजे 15वं वर्ष नुकतंच चालू झालं आणि लग्न झालं होतं. त्यामुळे मला बाकीच्या कुठल्याच गोष्टी असं नवीन काहीच करता येत नव्हतं. म्हणजे असं नंतर लग्न झाल्यानंतर मी हळूहळू शिकले. चला तर तुम्हाला आता आपल्या बागेतला नजारा दाखवते. एवढी अशी भरपूर अशी फुलं निघलेली आहेत. आणि 2-3 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फायनली मी ही ताटभर फुलं तोडून घेतली. कारण माझा विचार चालू होता की फुलं जोपर्यंत मोठी चांगली होत नाहीत ना तोपर्यंत मी तोडणार नाहीत. एवढी फुलं निघलेली आहेत. त्यानंतर बिजलीची पण फुलं माझ्याकडे होती. तर चला देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. अगोदर आज नाश्ता वगैरे करून त्यांना दिला आणि त्यानंतर पूजा वगैरे केली. दारामधले रांगोळी वगैरे सगळं त्यानंतर करून घेतलं. तर ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच संध्याकाळी येईल, तो पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तर अशी माझी सुंदर अशी देवपूजा झाली आणि देवांना ही फुलं वाहिल्यानंतर किती समाधान वाटतं बघा. चला तर श्री स्वामी समर्थ.